तुम्ही एक आमदार म्हणून, जबाबदार आमदार म्हणून, आणि तुम्ही संवेदनशील तर आहातच. तर ड्रग्सचं प्रमाण कुडाळमध्ये आणि मालवणमध्ये जास्त दिसतंय, कारण पर्यटक पण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. बरीच मुलं ऍडिक्ट झालेली दिसत आहेत. दारूचं प्रमाण दिसते. तुम्ही अशी मोहीम तुम्ही तुमच्या लेवलला स्टिंग ऑपरेशन्स करावी किंवा धडाडे अधिकाऱ्यांवर वचक ठेवावा, अशा पद्धतीची ऑपरेशन तुम्ही घेणार आहात का, किंवा तुम्हाला करावीशी वाटतात? साहेब बघा, लक्षात घ्या, तुम्ही रेड मारणं किंवा असे स्टिंग करणं हे साहेब तात्पुरता उपाय झाला. म्हणजे आपल्याला कधी कधी ताप येतो ना, तर आपण क्रोसिन घेतो किंवा काय घेतो, हा तो उपाय झाला. हा कॅन्सर आहे साहेब. कॅन्सरला गोळीने उपाय नसतो. सभागृहामध्ये मांडताना त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब काय उत्तर देतात हे आम्ही ऐकलेलं आहे. SP जेव्हा नवीन आले दहीकर, तेव्हा आम्ही पहिली जी मीटिंग त्यांना भेटायला गेलो आणि पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं, साहेब ही मोहीम आपण काय चालवत आहे ड्रग्सच्या विरोधात ती सांगा. आता जेव्हा मुख्यमंत्री उत्तर देतात तेव्हा म्हणतात की हे देशाचं रॅकेट आहे, आणि देशाचं रॅकेट असल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती उपाय, जसं जसं आता आपण ती शिक्षा वाढवली, रेड्स वाढवले, स्टिंग वाढवले, ही एक पॅरलल इकॉनॉमी आहे साहेब. बघा, लक्षात घ्या, तुम्ही आज रेड माराल, उद्या काय? हे एक डार्क वर्ल्ड आहे, हे एक दुसरं जग आहे. बरोबर. ते तुमच्या एका रेडनी थांबणार आहे का? रेड मारल्या पाहिजे, असं नाही की रेड मारायला नको, पण साहेब मूळ जो आहे ना त्या विषयाचा ते तर शोधलं पाहिजे. आता समजा गोव्यातून ड्रग्ज येतोय, डुप्लिकेट दारू ही गोव्यातून येते, तर दरवाजे आपल्याकडे दोनच आहेत आतमध्ये घुसायला. SP साहेबांना आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा SP साहेब म्हणतात आमचं काम सुरू आहे. बघा, मोहीम ही फक्त रेड मारायची मोहीम असू नये. त्यांना उलटे लटकून थर्ड डिग्री देऊन काही लोकांना एन्काउंटरच केले पाहिजे. बघा साहेब, एन्काउंटर, जीवाला जी भीती असते ना ती शिक्षेला नसते. जेव्हा एन्काउंटर व्हायचे ना तेव्हाच दाऊद गेला होता ना मुंबईतून, पळाला होता. तेव्हा छोटा शकील गेला होता मुंबईतून, पळाला होता. त्याची लोक पळाली होती. का पळाली होती साहेब? ते जीवाला घाबरत होते. जोपर्यंत तुम्ही एन्काउंटर सुरू करत नाही अशा लोकांचे, तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीचा उपाय मिळणार नाही. मी तुम्हाला साहेब स्पष्ट सांगतो, हे मी सभागृहातही बोलणार आहे, एका अर्थाने मी बोललेलो देखील आहे. तुम्हाला हे ठारच मारले पाहिजे ह्या लोकांना. तुम्ही जोपर्यंत 2-3 लोकांना ठार मारत नाही यांच्यातल्या, ह्याचा उपाय तुम्हाला मिळणार नाही. हे काय करतात, 200 किलोचे ड्रग पकडतात, अहो पण ते 1000 किलोचे गेले ना पास होऊन. बघा, पोलीस पण ह्याच्यात आहेत, मी जाणीवपूर्वक सांगतोय आणि तुमच्या कॅमेराला लाईव्ह सांगतोय. ह्याच्यामध्ये पोलीसचं पण रॅकेट आहे. ही पॅरलल इकॉनॉमी त्यांना पण पोचते. नाहीतर साहेब चप्पल नाही चोरी होऊ शकत आपल्या महाराष्ट्रात. जर पोलिसांनी ठरवलं ना ह्यांना उभे आडवे ठोकायचे, तर चप्पल चोरी होणार नाही. पण हे का होतं? कोणाचा तरी त्याच्यामध्ये फायदा असतो, कोणाचा तरी त्याच्यामध्ये हात मिळवणी असते, म्हणून हे होतं. तर नुसतं स्टिंग करून होणार नाही साहेब. 200 किलो ड्रग्ज सापडले म्हणजे 200 झाले होते का? 200 बाटल्या फोडल्या पोलिसांनी, पकडल्या म्हणजे 200 बाटल्या आल्या होत्या का? असं नाही आहे साहेब. तुम्ही डीप जा. आम्ही ह्या सगळ्या विषयामध्ये, बीफ या विषयामध्ये आम्ही डीप गेलो होतो. आम्हाला गोहत्या थांबवायची आहे. आम्हाला गोहत्येसाठी, हे मी सभागृहात पण बोललेलो आहे, आपण हिंदुत्व सरकार म्हणतो, तर गोहत्या का आपण थांबवू शकत नाही? कत्तलखाने का थांबवू शकत नाही? हा विषय आम्ही सभागृहात पण बोललेलो आहे. ह्याचं ऑपरेशन हे कॅन्सर म्हणून केलं पाहिजे साहेब, गोळी म्हणून नाही तापाची. जोपर्यंत आपण ह्यांना ठोकून काढत नाही, त्यांना जीवाची भीती येत नाही, ह्या रेपिस्ट लोकांना, ह्या ड्रग पेडलर लोकांना, ह्या तस्करी करणाऱ्या लोकांना जोपर्यंत जीवाची भीती नाही, हे होत राहणार. आपण किती माझ्यावर आरोप करा, किती तुम्ही सांगा की काय तू काय असं कसं बोलू शकतो, साहेब मी असंच बोलणार, कारण का जोपर्यंत ह्यांना जीवाची भीती नाही हे लोक असं करत राहणार.